खेडी शिवारात भीषण आग, शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत कष्टांची राख. गावकऱ्यांच्या शर्थीच्या प्रयत्नांनी वाचले गाव, महिलांची हाक, मुलांचा आक्रोश. कन्हान लगतच असलेल्या खेडी खोपडे गावालगत दुपारी आलेल्या भीषण आगीने शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकवला. काही क्षणातच आगीने विकराळ रूप धारण करत सुमारे 50 एकरातील गव्हाच्या काडी कचऱ्याला भस्मसात केलं. वाऱ्याच्या जोरावर ज्वाळा गावाकडे सरकू लागल्याने संपूर्ण गावात भीतीचे सावट पसरले. शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर त्यांच्या कष्टांची राख होत असल्याचे हृदयद्रावक चित्र पाहायला मिळालं. अचानक हवामान बदललं आणि जोरदार वारे वाहू लागले. याचवेळी कापणी झालेल्या गव्हाच्या शेतात पडलेल्या काडी कचऱ्याला आग लागली. काही क्षणातच ही आग एका शेतातून दुसऱ्या शेतात पसरली गेली. आगीच्या लाटा गावाच्या दिशेने झोपावत असल्याचे दिसताच गावात एकच गोंधळ उडाला. माझं सगळं संपलं रे. वर्षभराचे कष्ट एका क्षणात जळून गेले असे उद्विग्न शब्द उच्चारत अनेक शेतकरी घटनास्थळी धावताना दिसले. काही शेतकरी जीवाची पर्वा न करता ज्वाळांमध्ये शिरून उरलेली कणसं वाचवण्याचा प्रयत्न करत होते. महिलांचा आक्रोश, लहान मुलांची रडणे आणि आग विझवा, गाव वाचवा अशा हाका परिसरात घुमत होत्या. गावातील युवक, शेतकरी आणि नागरिकांनी पाणी, माती, झाडांच्या फांद्या यांचा वापर करून आग आटोक्यात आणायचा आटोकाट प्रयत्न केला. काहींनी तातडीने कन्हान नगर परिषद व पारशिवनी तहसील कार्यालयाला कळवलं. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी ग्रामस्थांच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर आगीवर नियंत्रण मिळवलं. दरम्यान काही शेतकऱ्यांनी कापणी करून ठेवलेला गहू तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवून मोठं नुकसान टाळलं. मात्र गव्हाच्या काडी कचऱ्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. याच बचाव कार्यात गावातील युवक, महिला व नागरिकांनी मोठ्या धैर्याने सहभाग घेतला. गाव वाचवायचं होतं म्हणून सगळे जीव तोडून प्रयत्न करत होते, अशी भावना अनेक ग्रामस्थांनी व्यक्त केली. या घटनेमुळे खेडी परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला आणि गाव आगीच्या विळख्यातून थोडक्यात बचावले. सिटी इंडिया न्यूजसाठी कन्हान शहर प्रतिनिधी मनीषा मेश्राम.